अंबिका आणि माधव अत्यंत सुशील वृत्तीनं वागणारी ही दोघं जण. आणि मग देव ठरवतोय त्यांच्या पोटी अवतार घ्यायचा आहे. अर्थात ते मागच्या जन्माचं पुन्हा तप आहेच आहे, तीच कथा पुन्हा इकडे आहे, म्हणून जास्त विस्तार नाही करायचा. या अवतारामध्ये सुद्धा मातेचा निरोपच घ्यायचा आहे. पण या अवतारामध्ये मातेचा निरोप घेताना मात्र या ठिकाणी असं सांगितलं, त्यांनी विचारलं की बाबा का आम्हाला सोडून जाता तुम्ही? आमच्या पोटी जन्म घेता, आमच्याबरोबर राहता, थोडे दिवस आम्हाला जीव लावता, प्रेम दाखवता, जिव्हाळा लावता, आणि एवढं सगळं करून तुम्ही आम्हाला सोडून जाता. बरं, पहिल्या अवतारामध्ये तरी एक आंधळा होता, पांगळा होता, इथं तर कोणीच नाहीये म्हटले, तू एकटा आहे. आणि पहिलं नरहरी, नामकरण झालं नरसिंह. हां, पण नरहरीला माता विचारते, बाळा तू कसं काय आम्हाला सोडून जाऊ शकतो? बरं, इथं बसलेल्या उत्सांच्या सर्व लोकांनी मला सांगा, महिला वर्ग इकडे पा. बाळ 10 मिनटं घरामध्ये नाही दिसलं तरी सुद्धा आईला कसं तरी होतं की नाही? होतं की नाही? बोला बरं. हां, किती दिवस बाळापासून आई वेगळी राहू शकते? बरं, बाकी अजून सोपं विचारते, सांगा बरं इथं बसलेल्यांनी, एखादं बाळ आईला म्हटलं आई मला लग्नच नाही करायचं, मला ना संन्यास घ्यायचा आहे, कोणती आई लगेच आनंदानं स्वीकारेल? बाळा काय बोलतोय तू? आ, तिनं सांगितलं, म्हटलं बाळा हे तुझ्या डोक्यात का, कशा करता? तो म्हटलं आई सोपं सांगू का, याच्या मागचं कारण फक्त एकच आहे. कोणतं? अगं तुझी कूस पुण्यवान करायची, तुझी कूस पवित्र आहे, म्हणून मला तिथं यायचं होतं ग. पण आता तुझा ना माझा संबंध ज्या गोष्टी करता होता ना, ते माझं काम मी केलंय, आता पुढचं काम आहे ना. हां, आणि काय आहे गाई तू आम्हाला बोलतेस, या संसारामध्ये काय आहे? ज्यांची लग्न झाली त्यांना विचार, कशी तोंड बारीक करून कथेला बसतात ते. हां, ज्यांची लग्न झाली ते तरी कुठे सुखी आहेत? आई काय अगं, एखादी मगर एखाद्या माणसाला जशी ओढून नेते आणि खोल 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 घेऊन जाते ना, तसा हा संसार आहे. हां, तसा हा संसार माणसाला खोल 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 घेऊन जातो. दुःख बांधवडी आहे हा संसार, असा संसार आहे. याच्यामध्ये काय ग समाधानाचं? आणि म्हणून गुरुचरित्र कथा का ऐकायची, तर त्याचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे. पहा, मगर जशी मनुष्याला भक्षण करण्यासाठी खोल खोल पाण्यामध्ये घेऊन जाते ना, ऐका, त्या पाण्यामधनं जसं आपली सुटका होऊ शकत नाही, तसं हे कालचक्र आहे. इथं बाल्यावस्था आहे, इथं तारुण्यावस्था आहे, इथं वृद्धावस्था आहे, आणि या सगळ्यामधून जन्ममरणाच्या चक्रातून जे आपल्याला सोडवतात ना, ते आपले श्री गुरु आहेत. म्हणून कथा ऐकायची, ते सोडवू शकतात. बाकी तुमची सोडवणूक करणारं दुसरं कोणीच नाही. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचूनी, या कालचक्रातनं आपली ते सोडवणूक करत असतात. मग आता ऐका, नरहरी सांगतात, आई अगं नको ना हट्ट करूस तू, ऐक, मला कळत नाही का तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ते? आणि आईचं प्रेम काय सांगायची गरज आहे? जगात कोण आहे असं जे आईसारखं प्रेम करू शकतं? महिला वर्ग कोण आहे सांगा बरं? आईसारखं प्रेम जगात कोणाला करताच येत नाही. शेवटी आई ती आई आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. अरे घार हिंड ती आकाशी, पण चित्त तिचे पिलापाशी. कुठंही असू दे, पण तिचं लक्ष तिच्या फक्त पिलांमध्ये अडकलेलं असतं. बस, माझं बाळ जेवलं असेल ना, एक वेळ बायको तरी पैसे विचारते, पण आई फक्त जेवलं का असं विचारते. खरं आहे का खोटं आहे? बोला सांगतात. हां, करी लाभा विनप्रीती, कोणता स्वार्थच नाही तिच्या पोटामध्ये, कोणता स्वार्थ नाही. हां, अजून सोपं बोलू तुम्हाला, 9 महिने गर्भामध्ये सांभाळते. हे करत असताना या ठिकाणी स्वतः कधी कधी उपाशी राहते, पण आपल्या बाळाची काळजी घेत राहते. बस, माझं बाळ सुरक्षितरित्या या जगामध्ये आलं पाहिजे, ही तिच्या मनात भावना. बाळांतपण या शब्दाचा अर्थ एकतर बाळ नाही तर अंत, त्याला बाळांतपण असं म्हटलं जातं. बरोबर आहे ना? झोपल्या का काय? बोला ना मग. हां, त्याला बाळांतपण म्हटलं जातं. आणि मग माता म्हणते, नरहरी तुझे उपदेश मला पटतात येत रे. अरे कळणं वेगळं रे, पण ते वळलं पण पाहिजे ना. मला सगळं कळतंय पण वळत नाहीये का बरं? तुझी नाळ आहे रे माझ्याबरोबर, कसं काय या ठिकाणी तू सोडून जाशील आणि मी तुला होकार देईल? हां, तू म्हणायचं मी जातो आई, मी तुला काय म्हणायचं जा जा बाळा, असं म्हणता येईल का? अरे राम 14च वर्ष जाणार होता, पण तरी सुद्धा कौशल्य आकांत करत होती. हां, ती प्रत्येकाला या ठिकाणी सांगत होती की बाबा रे, माझ्या रामाचं आता कसं होणार, माझ्या रामाला कोण सांभाळणार? नदीच्या जाऊन पाया पडायची, अरे माझ्या रामाला कुठं तहान लागली,
तर त्याला पाणी देत राहा, झाडांच्या जाऊन पाया पडायची, त्याला फळं देत राहा, जमिनीच्या पाया पडायची. माझा राम वनवासात काय खाईल, कंदमुळे या ठिकाणी माझ्या रामाला मिळू द्या. प्रत्येकाच्या पाया. हे कोण करतं? आई करते, आई. हां, यशोदेच्या पोटी जन्म नाही घेतला, पण तरी सुद्धा यशोदेनं कधी प्रेमात नाही तुटवडा आणून दिला. इतकं प्रेम केलं बाबा तिने. हां, कोणाला जमणार आहे इतकं प्रेम? गवळणींनी गारहाणी सांगितली, कृष्णानं असं केलं तसं केलं, पण तरी सुद्धा आईचं प्रेम आहे. आईला मुलगा किती खोडकर असू द्या, तिला तो कधी वाईट वाटतो का? कधीच वाईट वाटत नाही. संत वर्णन करतात की बाबा रे, तो तिच्या करता राजबिंडा. बाळ आई करता कधीच चुकीचं नसतं. थोडं खाली येऊन बोलते, एखादा पोरग दारू पिऊन जरी आई समोर आलं ना, आई म्हणते नाही, माझ्या बाळानं नसन पिली, त्याला कोणीतरी पाजली असेल. आता किती प्रेम करावं आई. हां, चला, हे आईचं प्रेम आहे. आणि म्हणून आमचे संत सांगतात की अरे, इतक्या खोडे यशोदेकडे येत होत्या, पण ती फक्त एक दिवशी तर गवळणच रागावली. आणि गवळण एक दिवशी ओरडली, म्हटली यशोदे काय ग, या ठिकाणी आम्ही सांगतोय तू ऐकत नाही. ती म्हटली मी काय ऐकायचं, 5 वर्षाचं माझं बाळ, अंगणी ग खेळ खेळ, तुम्ही लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. हां, आणि मग एका गवळणीनं सांगितलं, यशोदे तुझा आमच्यावरती विश्वास नाही बसणार, आम्हाला माहिती आहे त्याचं कारण आहे. का बरं? तू गवळणीच्या रूपानं त्याला पाहत नाही, तू आईच्या रूपानं त्याला पाहते. हां, आणि जिथं आईचं रूप येतंय ना, तिथं चूक दिसतच नाही हो कुठल्या आईला. बापानं ओरडू दे बरं, बाळा तुला दिवसभर जेवायला नाही देणार. आई काय म्हणते, जा बाळा मागच्या दारानं ये, हायच ताट तयार. हां, ही आई आहे. आणि म्हणून आमचे संत सांगतात की बाबा रे, किती यशोदेला सांगा, ती ऐकणार नाही. का? तिचं वर्णनच आहे तसं की बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, याच्या खोड्या किती सांगू महीपत्र सिंधू वाटे. किती करा पण त्याला तो गोडच लागणार आहे. आणि नरहरीला या ठिकाणी आई सांगते, बाळा तू आम्हाला म्हणतो आम्ही तुझं ऐकायचं का? अरे बाकीचं जाऊ दे रे, मागच्या जन्माचं स्मरण करून दिलं. ती म्हटली राहू दे नरहरी, मागच्या जन्माचं नको सांगू, त्या जन्मामध्ये 2 पोरं होती. एक काम कर, मला दुसरं एखादं बाळ होईपर्यंत तरी माझ्यामध्ये थांब, मग तुला कुठे जायचंय तिथे जा. आता आईचा हट्ट, कोणतं पोरग नाही म्हणणं. आई म्हटली बाळा ठीक आहे, चला आता तू एवढं तरी माझ्यासाठी कर, मी तुझ्याकरता तयार आहे. तुला जायचंय ना, मला तुझी इच्छा नाही मोडायची, पण माझ्याकरता एवढं कर. काय कर? फक्त एकच, मला एखादं बाळ होईपर्यंत इथं थांब. आता ऐका ना, असं म्हणतात की त्याला काय शक्य नाही हो, काय शक्य नाही त्याला? सगळ्यांनी सांगा मला उकसानगर, काय शक्य नाही हो त्याला? हां, तो काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. जे होणारं नव्हतं ना, ते सुद्धा तो करून दाखवतो. अजून काय केलं पाहिजे हो त्यानं? हां, काहीही करू शकतो तो, काहीही. ऐका, एका वर्षामध्ये सांगितलं आई तुला एक नाही, तुला 2 जुळी मुलं होती. आपण म्हणतो ना, आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो. बरंच येते की तुम्हाला. हां, असं म्हणतात ना. आणि म्हणून आपल्याकडं म्हटलं जातं, जब वो देता है तो छप्पर फाड़ के देता है. ज्या दिवशी तो देतो ना, तो असा देत नाही, तो पूर्ण या ठिकाणी भरभरून देऊन टाकतो. माता ऐका, जुळी 2 मुलं आई तुला होतील, काळजी करू नको. एक दिवशी जाणवलं की चला आता मला दिवस राहिले, गोड बातमी कानावरती पडली आणि आता सांगितलं आई माझं काम संपलं, आता बास झालं. म्हटले अगं तुला आता मला जास्त काही बोलायची गरज नाही, पण हा संसार नाही स्वप्नासारखा आहे, स्वप्नासारखा. मला बसलेल्यांनी सांगा, हां स्वप्न पडलं बरोबर आहे. स्वप्नामध्ये या ठिकाणी आपण पाहिलेलं स्वप्न खरं की खोटं? बरं मी तुम्हाला सोपं विचारते, काय झालं? रात्री एकाला 12 वाजता स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये त्याला फार वाईट स्वप्न पडलं. रात्री त्याच्या स्वप्नामध्ये भूत आलं. भूत काय आलं? भूत. ऐकताय ना तुम्ही? भूत पाहिलंय ना तुम्ही? काय नक्की सांगा की. हां, भूत भूत असं स्वप्नात आलं बाबा. रात्रीच 12 वाजता ओरडत बसला, भूत भूत भूत. त्याचे हार्टबीट्स वाढले, घामानं पूर्ण भिजून गेला बिचारा. हां, बायको तिथे शेजारी होती. हां, बायको म्हटली यांना मध्येच काय झालं भूत भूत करायला. बायकोनं रागाच्या भरात असा चिमटा घेतला. बस म्हटली बऱ्याच दिवसापासून संदेश शोधत होते. असा चिमटा घेतला आणि जागं केलं. उठा म्हटली, काय ओरडता म्हटली, भूत भूत. कुठे आहे भूत? यानं तिच्याकडं पाहिलं, म्हटलं तू इथे म्हणजे भूत नसणार आहे बहुतेक. स्वप्नच होतं, स्वप्नच होतं. चला हां, गडबड झाली म्हटलं माझ्याकडनं. चला ऐका, मला काय म्हणायचंय पहा. हां, स्वप्न खरं आहे का खोटं आहे हो? स्वप्न खोटं आहे ना, पण मला बसलेल्यांनी सांगा त्याला आलेला घाम.
हां, त्याला आलेला घाम खरा, त्याचे वाढलेले हार्टबीट्स खरे, पण स्वप्न कळतंय ना तुम्हाला प्रवचन? ऐका इकडं पहा, स्वप्न खोटं आहे पण त्याला झालेला जो त्रास आहे तो मात्र खरा आहे. तसा संसार खोटा आहे, लटका आहे, पण याच्यामध्ये मिळणारं दुःख मात्र खरं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार. हे खोटं आहे, लटकच आहे. टी व्हीमध्ये आपण एखादी मालिका बघतो त्यावेळेला त्यातली पात्र ही खोटी आहेत, पण महिन्याच्या शेवटी येणारा लाईट बिल खरं आहे, एवढं समजून जाता. हे आपल्याला कळालं पाहिजे. का मला हे बोलायचं आहे? ऐका, हे सगळं दिसायला फक्त मायावी आहे हो. ही माया आहे, हे माझं ते माझं. म्हणून संत म्हणतात माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचोकारे जाईल. हां, तुकोबांनी तर फार सोपं करून सांगितलं, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आळा जवळीक रासावया. अरे काय याच्यामध्ये अडकून राहतो? नरहरी म्हणतो आई आता तुला एक शेवटचं सांगतो, आई अगं हा फुलासारखा संसार आहे. फूल सुकून जातं ना, बोला बोला पटकन, फूल सुकून जातं ना. किती दिवस फूल चांगलं राहतं? किती दिवस? नकली नाही, असली फुलांचं विचारते. नकली फुलं किती दिवस चांगली राहतील? असली खरी खरी फुलं एक दिवस चांगलं राहील हो. ते काढून टाका बरं, झाडापासून त्याला विभक्त करा, ते दुसऱ्या दिवशी सुकून जातं, कोमेजून जातो. तसं आई हा संसार आहे. काय याचं आहे म्हटली, आज असं तो उद्या तसं, याचं मला काही कौतुक वाटत नाही. आणि अजून सांगतो आई, एक वाक्य सांगतो मी तुला, सामान्य जीव हा प्रारब्ध भोगण्यासाठी नकळत जन्माला येत असतो. सामान्य जीव हा प्रारब्ध भोगण्याकरता नकळत जन्माला येतो, पण संत मात्र विश्वाच्या अवताराकरता, विश्वाच्या कल्याणाकरता, उद्धाराकरता आणि त्यांचं प्रारब्ध बदलवण्याकरता स्वतःहून अवताराला येत असतात. तुम्ही आम्ही प्रारब्ध आपलं भोगायचंय, आपण नकळत आलोय. आपल्या मनात होतं का यायचं? नव्हतं. हां, पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. हां, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा यवनी हानी केली, केले कर्म झाले तेची भोगा आले, आगाकर्मी जे उरावे ते सुख दुःखा फळा यावे, मग ते भोगावया यावे देहा एक. हे सगळं गाठोडं आहे, त्याच्यामुळे नकळत आलेलो आहे आपण. इच्छा नव्हती, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हे वासनेच्यामुळे, पापामुळे, कर्मामुळे आपण आलोय. पण ते म्हणले आमचं तसं नाहीये, आमचं आमच्या मनाने येणं आहे. म्हणून तुकोबा म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. हे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग, जाडू संताचे मार्ग आडराने भरले जग. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. वा, एकदा टाळ्या वाजवा बरं कलाकारांसाठी. जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. आम्ही वैकुंठावरनं येतोय आणि आमच्या मनानं येतोय. का बरं? आपली या इच्छा करू गदारूळ, भोगू सर्व काळ सर्व सुखे. तुम्ही सांगायचं ना आम्ही यायचं, असं आहे का? नाही 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 म्हटले, आमच्या मनानं येतोय. आणि आई मी मनानं चाललोय, मला विचारायचं नाही, पण आईला निरोप द्यायचा आहे. आणि आई तू रुसली नाही पाहिजे, नाराज नाही झाली पाहिजे. म्हणून तुम्ही पहा, शंकराचार्य सुद्धा आई करता तडफड करत होते, आई एकदा म्हणणं जा म्हणून. हां, मग मी तयार झालो. बरं, आता नरहरी म्हणतात आई लगेच टेन्शन घेऊ नको, मी 30 वर्षानं परत भेटायला येईल. किती वर्षानं? 30 वर्षानं परत भेटायला येईल, पण आता मात्र आई मला जाऊ दे. चला ऐका, निघालेत बाबा. आणि निघाले म्हणजे ते काय असे तसे नाही निघाले. हातामध्ये कमंडलू घेतला, काखेमध्ये झोळी घेतली, पायी खडावा. या ठिकाणी बटूरूपामधले नरहरी सगळी लोक त्यांच्याकडे अशी टुकूटुकू पाहत राहिली. हो, काय म्हणे गोंडस बाळ दिसतंय होय.
बाकीचा जाऊ दे, महिला वर्ग आपल्याच घरातल्या आपल्या 1-2 वर्षाच्या पोराला एखाद्या दिवशी चांगला ड्रेस घातला, आपण किती वेळा त्याच्याकडं पाहतो? हां, पाहतो की नाही? तुमच्याकडं बोलत नाही का? बोला ना मग, पाहता की नाही तुम्ही? बाई काय गोंडच दिसतंय गो. हां, आई एखादी म्हातारी बाई असेल घरामध्ये, ती म्हणते बाई नजर काढ त्याची, नजर काढ. हां, त्याला नजर बाई का? ते गोंडच दिसतं ना हो. म्हणून आता ऐका, सामान्य बाळ जर एखाद्या वेगळ्या पोशाखामध्ये जर गोंडच दिसत असेल, तर हा तर साक्षात भगवंताचा शिवाचा अवतार आहे. विचार करा ते किती सुंदर असेल. या बटूरूपामधल्या नरहरीला सगळं गाव बघण्याकरता आलं, सगळ्या गावाची चर्चा चालू झाली, काय गोंडस आहे म्हणे हे बाळ. हां, आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौतुक केलं हे सगळ्यांनी. का बरं? श्रीपाद वल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी. सगळी जण त्यांचं दर्शन घेतात, ते सगळी जण त्यांच्याकडे पाहतात. ते जय जया जगद्गुरु झाला नरहरी नर, निज रूप दिसे कर्पूर गौर, पाहता न मिले चरण. त्यांच्याकडे पाहिलं, सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला, दंडवत केलं. आईनं सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी त्यांचं भजन करूया. सगळ्यांनी बोला, गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. चला, यात्रा करण्याकरता निघालेत. जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चाला वया पाहे तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आता यात्रेला आरंभ केला आणि यात्रा करत असताना निघाले. पण या ठिकाणी 8 वर्षाचं बाळ आहे. उकसानकर किती वर्षाचं? 8 वर्षाचं हे बाळ निघाले. आता मला सांगा, वाटेमध्ये जाताना बरं जायचंय, वेश संन्यासाचा आहे, जाईल तिथं भिक्षा मागायची, भिक्षाम देही म्हणायचंय. कोण भिक्षा देईल का नाही हे सुद्धा माहीत नाही. पण तरीसुद्धा फिरत 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 हा प्रवास चालू झाला. कुठं निघाले? म्हटले वाराणसी करायची. हां, फिरता 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 दुर्गम प्रदेश, लहान मोठ्या नद्या, नाले, डोंगर, पर्वत, मोठमोठी गहन अरण्य, व्याघ्र, सर्पाधिक, भयंकर प्राणी, वैराण प्रदेश. 8 वर्षाच्या बाळाला तहान नाही, भूक नाही, असा हा या ठिकाणी विरक्त महात्मा प्रवासाकरता निघालाय. पण प्रवासाकरता ज्या वेळेला निघतोय त्यावेळेला मात्र असं म्हणतात की वाराणसीच्या पुरी निर्मल पवित्र भागीरथी, भगवान विश्वनाथ जिथं रक्षण करता आहे, शिवाचा पार्षद काळ भैरव, त्याचं दर्शन या ठिकाणी खऱ्या अर्थानं घेतलेलं आहे. आणि म्हणून आपणही या ठिकाणी त्यांचा जय जयकार केला पाहिजे. बोला भैरवनाथाच्या नावानं सांग भले. त्यांचं या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे बरं का. हां, सगळे आजही या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतात. देवराज सैव्यमान पावनाग्री पंकजम व्याल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे. काल भैरवं भजे. काल भैरवं भजे. त्यांचं दर्शन घेतलं भैरवनाथाचं आणि पुढं निघाले. पण जात असताना या ठिकाणी असं म्हणतात की तिथं धुंडी विनायकाचं दर्शन, धुंडी विनायकाचं दर्शन घेऊन पुढं निघाले. अन्नमाता दिसली, त्या अन्नमातेचं दर्शन घेतलं. पण अन्नपूर्णेच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर
असं म्हणतात नरहरी तिथे आले, जगदंबेला डोळे भरून पाहिले. आपल्यासारखे असते तर पहिले म्हटले असते खूप दिवसाचं उपाशी, आई जेवायची सोय कर. त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला फक्त एकच पाहिजे, काय तुमची सेवा घडू दे, बाकी दुसरं काही नको. तुमच्याकडनं आम्हाला भिक्षा नको, तुमच्याकडनं आम्हाला काही नको. आणि चला असं म्हणतात की हा जो ब्रह्मचारी आहे याची ख्याती सगळीकडे पसरली. आणि ख्याती पसरते बरं का. तुकोबाराय आपल्याला सांगतात ख्याती पसरायला वेळ लागत नाही. चांगलं कर्म करा लोकांमध्ये चर्चा होते, आणि वाईट करा तरी लोकांमध्ये चर्चा होते. बरोबर आहे ना? बोला बोला. मग वाईट चर्चा करण्यापेक्षा माणसानं चांगलं कर्म करून चर्चा केलेलं केव्हाही चांगलं. आज तुम्ही पहा ना, लांबून लांबून लोक कथे करता येतात. आमचे सुनील दादा आज एवढ्या मावळातून अगदी तिकडनं सोमाटण्यावरून इथपर्यंत कशा करता? चांगलं कर्म. आणि म्हणून तुकोबा सांगतात ते की बाबा रे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. कीर्तिमुखे त्याचे नारायण, कीर्तिमुखे त्याचे नारायण, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. या बाल नरहरीला सगळी जण पाहत होते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. आणि मग असं म्हणतात, मनती पहावो ब्रह्मचारी तप करीतो नाना परी, कैसे वैराग्य याचे उदरी, निर्लिप्त असे परियेसा. ओवी सांगितली. म्हटले असा ब्रह्मचारी आहे का जो त्रिकाल म्हणजे 3 वेळा स्नान संध्या करतो. काही नाही, एकदा आंघोळीचा कटाळा. 3 वेळा. बापरे बापरे. पूर्वी लोक असं करायची बरं का. 3 वेळा आंघोळ, 1 वेळा जेवण. माहिती आहे तुम्हाला हे? माहिती आहे का? बोला ना. पूर्वी लोकांचं असं असायचं, 3 वेळा आंघोळ, 1 वेळा जेवण. आता 1 वेळा आंघोळ आणि 3 वेळा. चला, काशी नगरीमध्ये एक कृष्ण सरस्वती तिथं राहत होते. असं म्हणतात की ते सामान्य नव्हते, ते अतिवृद्ध ज्ञानी असे संन्यासी होते. आणि त्यांच्या कानावरती वार्ता गेली. पहा बरं का, त्यांच्या कानावरती ज्या वेळेला ही वार्ता गेली, ते ब्रह्मज्ञानी होते. त्यांनी पाहिलं चर्मचक्षुणं, आपल्या अंतरंगानं त्यांनी ओळखलं की हा जो आहे ना तो सामान्य नाही आहे. मग हा कोण आहे? तर या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं आणि कळालं, हा साक्षात शिवाचा अवतार आहे. नरसिंह सरस्वती साक्षात शिवाचा अवतार. आणि मग सांगितलं, म्हटले तुम्ही इथं राहा, तुम्ही एक या ठिकाणी आश्रम स्वीकारा, तुम्ही या ठिकाणी सेवा करा, संन्यास आश्रम घेऊन तुम्ही या ठिकाणी इथं राहून सेवा करा. म्हटले चला. म्हटले तो साधा जीव नाही आहे, तो आहे, मान्य आहे, तो अवतारी पुरुष आहे. पण त्यांनी सांगितलं, म्हटले साधूचं एक लक्षण असतं, जिथे वाटतं तिथे राहतात आणि जितके दिवस वाटतं तिथे थांबतात. नाही वाटलं ते निघून पण जातात. हो, निघून जातात. आमच्याकडे एक दिवशी एक महात्मा आले होते. मनात नव्हतं, काही नव्हतं, फोनवरती सांगितलं होतं, म्हटले फक्त 1च दिवस राहण्याकरता येणार आहे आमच्या वडिलांकडे. म्हणजे 1च दिवस येणार आहे. पण 8 दिवस राहिले. हो, किती दिवस? 8 दिवस. काय त्यांना वाटलं असेल माहीत नाही, पण 8 दिवस राहिल्याच्या नंतर आम्हाला न सांगताच निघून गेले. मी वडिलांना म्हटलं असं कसं काय? एकतर 1 दिवसाच्या बोलीनं आले, 8 दिवस राहिले. आणि 8 दिवस राहिले ना, आता 8 दिवस राहून कमीत कमी आपला निरोप तरी घेऊन जायचं ना. तेव्हा वडिलांनी सांगितलं, म्हटले बाळा, साधूचं लक्षण तसंच आहे, मनाने येणं मनाने जाणं. ते काय आपल्या करता येतात असं नाही, ते त्यांच्या इच्छेकरता येत असतात. ते त्यांच्या मनाने येतात, त्यांच्या मनानं जातात. त्यांचा जास्त विचार आपण नाही करत बसायचा. पण चला म्हटले, जोपर्यंत आहेत तोपर्यंत सेवा करता आली पाहिजे. ऐकताय ना तुम्ही सगळे? ऐका. पुढं गेल्याच्या नंतर असं म्हणतात की बाबा रे, आता काय केलं पाहिजे? या अवतारामध्ये सुद्धा बरीच कामं तशी या ठिकाणी नरसिंह सरस्वती करतात ते. पण पुढं गेल्यानंतर असं म्हणतात की त्यांनी असं ठरवलं की आपण आता काशी क्षेत्र सोडलं पाहिजे. पुढे गंगा, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी या मार्गानं हरिद्वार, ऋषिकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, ज्योतिर्मठ, त्रियुगी नारायण अशा सगळ्या क्षेत्रांचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि मग
हिमाचल या ठिकाणी ते आले. तिथे जाऊन या ठिकाणी बद्री केदारनाथ असेल त्याचंही दर्शन घेतलं. काही दिवस तिथं राहिले. मातेची आठवण आली. परत मातेला भेटण्याकरता आले. परत आईकडे गेल्यानंतर ज्या वेळेला आता थोडे मोठे झाले होते, 8 वर्षाचं बाळग आता एवढं मोठं झालं, इतकं कौतुक सगळं गाव बघण्याकरता. हां, आपल्याकडं तसं नाही. साधू आल्यावर बघायला येत नाही. आपल्याकडे एखादी गाडी घेऊ द्या लगेच बघण्याकरता. हां, पण चला आपण कशा करता दर्शनाकरता पुढं आलं पाहिजे हे कळालं पाहिजे. सगळं गाव बघण्याकरता आलं आणि त्यांच्याकडे पाहिलं. म्हटले अरे बाप रे, हा काय म्हटले होता आणि काय झालं. हां, चला सगळ्या लोकांनी दर्शन घेतल्याच्या नंतर असं म्हणतात आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण आईनं एवढ्या वर्षानं बाळाला पाहिलं होतं. बाकीचं सगळं सोडून द्या, पण देखोनी जननी तये वेळी माथा ठेवी चरण कमली सत्य संकल्प चंद्र मौळी प्रदोष पूजा आली फळा. म्हणली मी जी प्रदोष पूजा करते ना त्याचं फळ आज मला मिळालं. माझं बाळ मला परत दिसलं. 30 वर्षांनी सांगितलं होतं मी आई तुला भेटायला येणार आहे. आलं 30 वर्षांनी परत हे बाळ म्हणे माझ्यासमोर. आता 30 वर्षांनी दर्शन घेतलं. काही दिवस राहिले. आईच्या हातचं चांगलं चांगलं खाल्लं. ऐकताय तुम्ही सगळेजण. चला तिथं त्यांच्या बहिणीचा म्हणजे जी भगिनी होती ना पूर्वजन्मामध्ये रत्नाई, तिचा या ठिकाणी उद्धार केला. रत्नाई म्हटली अहो संसाराचं इतकं दुःख आहे. म्हटली मलाही या ठिकाणी काहीतरी मार्ग सांगा. मी या ठिकाणी संसार सोडायची इच्छा करतेय. त्यांनी सांगितलं तसं करू नका. मग स्त्रियांचे काही धर्म आहेत. स्त्रियांनी पतिसेवेचं आचरण केलं पाहिजे. हे त्यांचं तप आहे. त्यांनी भवसागर तरुण जाण्याकरता त्यांना हाच मार्ग सांगितलेला आहे. म्हणून रत्नाईला सांगितलं बाई तू तिथंच राहा आणि तिथं राहून भजन कर, तिथं राहून सेवा कर, तुला त्याचं फळ प्राप्त होईल. चला ऐका. पुढं गेल्याच्या नंतर ऐकोनी श्री गुरु वचन विनवतेसे कर जोडून त्यांचे कर जोडले, विनवणी केली. आणि पुढं गेल्याच्या नंतर असं म्हणतात की फिरत 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 या ठिकाणी आता पुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये ते आलेले आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा थोडं ऐकण्यासारखं आहे. ऐकूया. कथा सुरुवातीला थोडीशी अशी कंटाळवाणी जरी वाटत असली पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कथेतनं नेणं फार गरजेचं आहे. त्र्यंबकेश्वर ही भूमी म्हणजे कोणाची? आत्ता वारकऱ्यांच्या भाषेत सांगायचं तर निवृत्तीनाथांची, बरोबर. आणि पूर्वी या ठिकाणी भाषेमध्ये पाहायचं झालं तर ती ऋषींची भूमी म्हणून ओळखली जायची. असं म्हणतात तिथं एक ऋषी होते, त्यांचं नाव होतं गौतम ऋषी. काय नाव होतं? गौतम ऋषी. एकदम तपस्वी या ठिकाणी ते ऋषी होते. आणि असे ऋषी असल्यामुळं सगळी लोक त्यांच्या दर्शनाकरता जायची. नेहमी या ठिकाणी त्यांचं एक काम होतं. काय? अशा साळी पेरायचे आणि तिथं जाऊन बसायचे. पुन्हा त्याच साळी यज्ञामध्ये वापरायचे. हे त्यांचं एवढं मोठं सामर्थ्य होतं त्यांचं. अर्थात योग्याची साधना आहे ती. आणि योग्याची साधना काय असते ज्ञानोबरायांना विचारा. म्हणून आपण काय म्हणतो की ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. बरोबर आहे ना? आपण त्याला योग्याची माऊली म्हणतो. का बरं? कारण या ठिकाणी योग मार्गानं त्यांनी बरीच कामं केलेली आहेत. मला आता तिकडे नाही जास्त जायचं, पण ऐका. असं म्हणतात की इकडे या त्र्यंबकेश्वरच्या भूमीमध्ये ऋषी होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नयनी आणि निवार या तक्षणी. या ठिकाणी काय केलं तर दर्भ पवित्र सोडले. सगळे ऋषी या ठिकाणी एकत्र आले. दर्भाची गाय केली. कशाची? दर्भाची. कारण सांगते तुम्हाला, लोकांना चांगलं चाललेलं सुद्धा बघवत नाही हो जास्त. हां, किती विघ्न आणली. मामा 36 वर्षाचा अनुभव आहे या ठिकाणी इथं बसलेल्या काही लोकांना. हां, काही जणांना इतकी खोड असते. सप्ताह चांगला चालायला लागला का लाईटीच तोड, कनेक्शनच कुठंतरी कट कर. हे करण्याची गोष्ट आहे का बाबा? असं वागू नये बघा या लोकांनी. काय भेटतं असं करून? हां, हे काय करायची गोष्ट आहे का? हां, माझी होती एक ठिकाणी कथा. तिथं आम्ही गेलो होतो. तिथे इतकी लोक विचित्र होती ना, त्यांच्या गावागावामध्येच तिथं भांडणं चालायची. आणि तिकडे भांडणं चालू झाली का इकडे प्रॉब्लेम असा व्हायचा, माझी कथा इकडे आणि ती दुसरी जण कथेमध्ये व्यत्यय आणायची. बरं, व्यत्यय किती आणावा? हां, इतका व्यत्यय. त्या रस्त्यात अडचणी आणून ठेवल्या, पिण्याच्या पाण्यात अडचणी आणून ठेवल्या. एवढे व्यत्यय आणणारी लोक येतो काही. हां, देवाकडे यायच्या रस्त्यावरती काय गरज आहे अडचण आणायची? काय गरज आहे? करतात हो काही लोक तसं. नाही केलं पाहिजे बरं का, नाही केलं पाहिजे. कथा जे ऐकतायत ना त्यांनी कथा डोक्यात ठेवा. मी सांगितलं ना. हां, नाही तर हे चहाच्या गाळणीसारखं आहे, गेलं सगळं. ताई बोलली कथा झाली चला आता घरी, असं नको व्हायला. हां, कथा डोक्यात नाही, डोक्याच्या आतमध्ये जाऊन तिचं मनन आणि निधिध्यासन झालं पाहिजे, चिंतनच झालं पाहिजे, परिवर्तन पाहिजे कथेमधनं. आणि मग असं नाही केलं पाहिजे.
पण तरीसुद्धा काही लोक जाणून बुजून करतात ते. अहो ते काही सामान्य ऋषी आहेत का? पण त्या सामान्य ऋषी नसताना सुद्धा अर्थात त्यांचा हेतू एकच आहे का यांच्या तपानं भागीरथी इथं आली पाहिजे, आणि म्हणून हा सगळा उपक्रम चाललेला आहे. पण कुठे अडचण आहे मला ते तुम्हाला सांगायचं आहे. दर्भाची गाय केली. आता दर्भाची गाय आहे, तिनं आपलं शेत खाऊ नये म्हणून यांनी सुद्धा या ठिकाणी दर्भानंच तिला बाजूला सारायचा प्रयत्न केला. पण ती दर्भाची, काडी दर्भाची, ती गाय मेल्याचं निमित्त दाखवलं आणि मग तुमच्याकडनं गोहत्या घडली. गोहत्येचं पातक ते डोक्यावरती. मग त्याच्यातनं कसं काय बरं गेलं पाहिजे? मग याच्याकरता या ठिकाणी पुन्हा वेगळं कसं काय बरं होता येईल म्हणून या ठिकाणी परत सांगितलं, एक करा, इथं बसून आता साधना करा आणि त्या भगवान शिवाची आराधना करा, त्याचं भजन करा. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर महादेव. आज आपण त्र्यंबकमध्ये, कुठे? त्र्यंबकेश्वर. कथा बरं आहे ना, आपल्याला मस्त फिरवतीये. भारी चाललंय बाबा. चला, नवरा फिरायला नेईल का नाही माहीत नाही, माझं तर काही खरंच नाही बाबा. पण मला काय म्हणायचं आहे ऐका. आता अर्थात त्यांची काय चुकी, कीर्तनच एवढी पडतात, फिरायला तरी कुठं जायचं आम्ही. एकदा म्हटलं ना सहज त्यांना, म्हटलं अवसला ना आपण कुठेतरी जाऊ. ते म्हटले तुला कंटाळा येत नाही का आपण एवढं फिरत असतो? बरं, कीर्तनं पण अशा डेंजर ठिकाणी असतात कधी कधी. ते म्हणतात मला अशी काही गावं दिसलीत ना, असं वाटतं स्वर्गात आलोय की काय. काही प्रसंग घडतात हो. चला ऐका. आणि म्हणून या ठिकाणी असं सांगितलंय की बाबा रे, आपल्याला आज या कथेमध्ये त्र्यंबकेश्वरला आपण आलोय. पण या त्र्यंबकेश्वरमध्ये काय आहे तर ते निवृत्तीनाथाचं ठिकाण आहे. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आणि इकडं काय आहे तर म्हणे इथं कुशावर्त आहे, इथं ब्रह्मगिरी आहे, बरोबर ना. आणि या ब्रह्मगिरीची तशी एक आख्यायिका सुद्धा सांगितलेली आहे की दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमापुरी, कुशावर्त करता स्नान तुझे दोष पडतील रानोरान, अशी या ठिकाणी महती सांगितलेली आहे. वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. तुमचं या ठिकाणी पापाची निवृत्ती जिथं होते ते ठिकाण म्हणजे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर. आणि विचार करा, याच ठिकाणामध्ये इथे राहून त्यांनी या ठिकाणी एक दृश्य पाहिलं. पोटशूळ नावाचा या ठिकाणी तो ब्राह्मण आहे. अचानक त्याच्या पोटामध्ये दुखायला लागलं. गौतम ऋषींमुळे या ठिकाणी तिला नाव पडलं गौतमी. तिला कुणीतरी गोदावरी असं म्हणतं, कुणी तिला भागीरथी असंही म्हणतं. अशी अनेक नावं या ठिकाणी तिची सांगण्यात आलेली आहेत. शंकराच्या जटेमधनं म्हणे ती आली, गंगाधराच्या आज्ञेनं प्रकट झाली अशी ती गंगा. पण या ठिकाणी श्री गुरूंकरता ती तिथं आलेली आहे. गौतम ऋषींच्या सांगण्यावरनं ती तिथं आली. ते तप तिनं पूर्ण केलेलं आहे. आणि मग अशा ठिकाणी रोज तिथं कुणीतरी स्नानाला जावं. नृसिंह सरस्वती एक दिवशी स्नानाला गेले. त्यांनी असं पाहिलं, एक माणूस तिथं या ठिकाणी जीव देण्याकरता निघाला होता. कशा करता? बोला ना. जीव देण्याकरता. वास्तविक पाहता आत्महत्या फार पातकी बरं का. करू नये माणसानं आत्महत्या. आमच्याकडे एक जण म्हटलं नाही आता जातो आणि आत्महत्याच करतो. बरं, जावं त्यानं आत्महत्या करायला गेला तो. गेल्याच्या नंतर तो म्हटला जायचं पण कुठं जायचं. पहिला म्हटला नाही आता आहे ना एक काम करूया, मोठा ब्रिज दिसला म्हटलं इथूनच उडी टाकतो. म्हटलं काय होईल ते होईल. तिकडनं ब्रिजवरनं उडी टाकली. योगायोगानं तिकडनं एक भाजीचं टोपली घेऊन आजी येत होती. ह्यानं उडी टाकली ना, हा टोपलीतच जाऊन पडला. हा वाचला ना, आजीच गेली. आत्महत्या चला करू नये बा माणसानं. चला मला काय म्हणायचं त्यातनं वाचलो ना मग फार वाईट आहे. पण आता ऐका, त्यानं नरसिंह सरस्वतींनी विचारलं बाळा काय झालं, कशा करता आत्महत्या करतोय. त्यानं सांगितलं असं असं काही खा पचत नाही आहे, काही खा या ठिकाणी पोट दुखतंय, महिना एक महिन्यानं कधी कधी जेवण करतोय, कधी कधी फलाहार घेतोय पण तेही पोटात राहत नाही आहे. तो म्हटला बरं आता याच्यामध्ये महत्त्वाचं आहे हे जरा ऐका उकसानकर. त्यानं सांगितलं कदाचित माझ्याकडनं मागच्या जन्मी भरपूर पापं झाली असतील म्हणून मला हे भोगावं लागते. या जन्माचं नसेल कदाचित, पण मागच्या जन्माचं कदाचित एखाद्या ब्राह्मणाच्या तोंडचा घास पळवला असेल, कदाचित कुणाला खाऊ दिलं नसेल, एखाद्या माईबापाची लेकरापासून ताटातूट केली असेल, मी असं काहीतरी कर्म नक्कीच केलं, एखाद्या पती पत्नीमध्ये भांडणं लावून दिली असतील म्हणून देव मला हे पचू देत नाही आहे. बाकी दुसरं काही नाही. कोणाचं तरी अन्न चोरलं असेल, कोणाचं तरी धान्य चोरलं असेल, काहीतरी केलंय म्हटले मी म्हणून हे पाप मला भोगावं लागते. म्हणून केले कर्म झाले आणि त्याची भोगा आले. म्हणजे काहीतरी पाप घडले
त्याच्यामुळे हे सगळं मला भोगायला लागतंय आणि यातनं माझी सुटका होणार नाही मला माहिती, म्हणून मी मरायला निघालोय. म्हणजे असं करू नकोस, एक काम कर, तुझा उद्धार होईल, काळजी करू नको. योगायोगाने हे सगळं चालू असताना श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चला त्यांना पाहिलं, सायनदेव तिथेच आहे. सायनदेवानं ते पाहिलं, म्हणे कोण आहे हा, कामानिमित्त आलेला आहे, यवनाकडे कामाला येतो. काही वर्षाकरता उदरनिर्वाह करता तो तिथे राहणार होता. पण सायनदेवानी ज्या वेळेला हे सगळं पाहिलं, विनवणी केली ब्राह्मणाला, विनवणी केली नरसिंह सरस्वतीला, तुम्ही माझ्या घरी जेवणाकरता भोजनाकरता चला. नरसिंह सरस्वती म्हटले, तू शरण आला ना, मग तुझं तारण मी केलंच पाहिजे. जो शरण येतो त्याचंच तारण आहे ना. हां म्हणले तू शरण येतोय ना, येतो. म्हटले एक काम कर, असं असं जेवण बनव, उडदाचे वडे बनव, अमुक अमुक या ठिकाणी नैवेद्य बनव, या ब्राह्मणाला खाऊ घाल. अहो म्हटले पण याला जर काही झालं तर उद्या मला पाप लागेल. अरे श्रीगुरु आहे मी, माझ्या कृपेनं काही होणार आहे का याला, जा म्हटले, पण तुम्ही पण या जेवायला. येतो म्हटले. चला, सायण देवानं सुद्धा देवाची या ठिकाणी नरसिंह सरस्वतींची मनोभावे सेवा केली. त्यांना पाहिलं, समाधानी वाटलं. पण तेवढ्यामध्ये यवनाचा निरोप आलाय, तुम्हाला बोलवलंय. काही सैन्यांनी निरोप दिला. यवनाकडे एक प्रथा होती, दर वर्षाला एक माणूस त्याचा बळी दिला जात होता. आज याचा नंबर होता. सायणदेव थरथर थरथर कापत होता, माझं कसं होणार. शेवटी तुमच्याकडं भीती किती असू द्या, पण जर तुमच्या मागं हात श्री गुरुचा सद्गुरूचा असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, श्री गुरु सारिका असता पाठी राखा. इतरांचा लेखा कोण करी, 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 इतरांचा लेखा कोण करी. राज याची कांता काय भीक मागे, राज याची कांता काय भीक मागे. राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे. सांगितलं, अरे ज्याच्या मागे श्री गुरुचा हात आहे त्याने घाबरायचं. तुम्ही का घाबरले तेवढे, तुमच्या मागे नाही का हात? हा, ज्याच्या मागे श्री गुरुचा हात आहे त्यानं घाबरायचं नाही. त्यानं इतकं स्वतःला स्ट्रॉंग समजायचं ना, बस माझ्या मागं ते आहेत ना, मग मला भीती वाटायची काही गरज नाही. आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडली या सेवा विठोबाची, त्यांची सेवा घडली, आता घाबरू कशा करता. मी सेवा करतोय, मी प्रामाणिक आहे ना, सेवेचं फळ देव देतच असतो. हो, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. त्यानं नाही घाबरायचं. सायण देवाला सांगितलं जा, घाबरला होतो तो. म्हणला कसं काय जायचं, नाही म्हटले जा, मी सांगितलंय म्हणून. तिथं गेला, पण तिकडं गेल्याच्या नंतर यवनानं इतक्या रागानं सांगितलं, म्हणले एवढा उशीर, कळत नाही का तुला, किती वेळ झाला वाट बघतोय. याला वाटलं आता तर हा काय आपल्याला ठेवतच नाही. तो दारातच उभा आहे, पण एवढ्यामध्ये याचं पोट दुखायला लागलं. पोट दुखायला लागलं म्हणून हा बिचारा जाऊन आला बाहेर कुठून तरी. पुन्हा या ठिकाणी त्याला अचानक झोप लागली. श्रीगुरु काय करतील हे सांगू शकत नाही हो. अचानक झोप लागली, झोपेमध्ये वाईट स्वप्न पडली. त्याला दिसलं कुणीतरी आपल्याला नेतंय, कुणीतरी आपल्याला मारतंय, कारण दरवर्षी त्याचं तेच कर्म होतं ना. आणि मग स्वप्नातून जागा झाला आणि सांगितलं जा रे बाबा तू इथनं निघून, मला नाही तुला मारायचं. आतापर्यंत वाईट कर्म केली, मला ती गती भोगावी लागणार आहे. आता काय करायचं. सायण देवाला कळलं, श्री गुरुनं सांगितलं होतं आपली सुटका होणार आहे. नरसिंह सरस्वतींनी आपल्याला उपदेश केला होता. आणि गेला तर गेला, डायरेक्ट तिथं डोक्यावरतीच पहिले या ठिकाणी लोटांगण घातलं. पहिला गेला आणि प्रदक्षिणा या ठिकाणी त्या सायण देवानं त्यांना केली. त्यांच्या प्रदक्षिणेनं सुद्धा ज्या वेळेला एखाद्या श्रीगुरूला जरी प्रदक्षिणा केली तरी सुद्धा त्याचं एक वेगळं फळ आपल्याला मिळतं. म्हणून आपल्याला सांगितलं जातं, धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. गुरु भजनाचा महिमा नकळे अगमा निगमासी, अनुभवते जाणतीजे गुरुपदीचे अभिलाषी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरु रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची. कोटी ब्रह्म हत्या हरिता करिता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष लाभे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा
प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची नरसिंह सरस्वती महाराज की जय अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. नुसतं लोटांगण घातलं तरी सुद्धा लोटांगण घालिता मोक्ष लाभे पायात. कुठं मिळेल हो एवढं सोपं तुम्हाला? ओ उकसाणकर, हां काही नाही तर मिळालं का किंमतच नसते हो त्याची. हां पण ऐका, एवढं सोपं आहे हे, एवढं सोपं हे कुठंच मिळू शकत नाही, ते आपल्याला इथं मिळतंय. हां आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, बाबा रे या ठिकाणी श्री गुरुला शरण गेल्यानंतर काय काय मिळेल हे आपण खऱ्या अर्थानं सांगू शकत नाही. पण आता ऐका, गुरुभक्ती कशी असली पाहिजे याची कथा थोडी विस्तारानं पाहिजे. पण आजच्या कथेकरता आपण याच ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा या ठिकाणी आपल्याला कथा करायचीच आहे. या कथेमध्ये आपल्याला पुन्हा भेटायचं आहे. आज आपण बघितलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी नरसिंह सरस्वतींचा अवतार आहे, मातेला केलेला उपदेश आहे, संसाराच्या रहाटगाडग्यातनं तुम्हाला आम्हाला सोडवण्याचा केलेला प्रयत्न आहे. आणि पुढे जाऊन या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं महात्म्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पोटशोळ नावाच्या ब्राह्मणाचं या ठिकाणी पोटदुखी त्यांनी घालवली, सायण देवाला यवनापासून त्यांनी वाचवलं. आणि पुढे या ठिकाणी 3 शिष्यांची कथा येणार आहे, अत्यंत सुंदर आहे. पण आजच्या कथेमध्ये मात्र याच ठिकाणी थांबूया. न्यूनते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे ते तुमते विनवीत असे पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. एकदा का आपण वेदनेच्या आहारी गेलो की आपल्याला उदास वाटायला लागतं. या जीवनामध्ये काहीही स्वारस्य नाही असं वाटायला लागतं. ही वेदना आपल्याला सतत पोखरायला लागते. जसं एखाद्या लाकडाला एखादा किडा पोखरतो त्याप्रमाणे. आणि यातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपण गुरु करावा, गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावं. आपणही आपल्या गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि आजच्या या भागामध्ये इथेच थांबूया. बघत रहा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा, को पावर्ड बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.